पवार, संस्थापक अध्यक्ष स्वराज निर्माण सेना, इंदापूर तालुक्यातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करतो अशी माझी तालुक्यात ओळख आहे. खऱ्या अर्थानं सुरुवात करायची आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये. पत्रकार परिषदेमध्ये आपण एकूण 6 विषयाला घेऊन पत्रकार परिषद सुरू करतोय. पहिला मुद्दा असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये रत्नपुरी मळा जो वालचक्र बाजूला आहे त्या मळ्यावरती शेतीमालाचे कामगार बऱ्याच दिवसापासून मी सुद्धा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं. 15 ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलन करतो आणि मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या महिन्यापूर्वी सुद्धा आंदोलन सुरू होतं. त्या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्यांची कन्या अंकिता पाटील त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी तिथे शब्द दिला होता की महसूल मंत्र्यांच्या आम्ही वेळ घेऊ आणि कामगारांचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. परंतु आज तागायपर्यंत शेती महामंडळाच्या कामगारांना घेऊन तिथं बैठक झाली नाही. त्यानंतर मी तिथं गेल्यानंतर मी त्यांना एक शब्द दिला होता की लवकरच आपण महसूल मंत्री साहेबांची भेट घेऊ आणि भेट घेऊन आपण त्या कामगाराच्या प्रश्नासंदर्भात बोलूया. त्यानंतर महसूल मंत्री साहेबांच्या कार्यालयातून दालनातून मला एक मेसेज आला अधिकृत की मला सध्या वेळ नाही आहे, तर तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम पुण्याच्या त्यांच्याशी भेटा. मग त्यानंतर आम्ही तिथं गेलो. म्हणजे शेती महामंडळाचे कामगार माझ्याबरोबर होते, मी होतो. त्यांनी तिथं आम्हाला वेळ दिला. त्यानंतर आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही शेती महामंडळाच्या कामगाराचा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव महसूल मंत्री कार्यालयामध्ये पाठवला. त्यानंतर मागील 2 दिवसापूर्वी त्या महसूल मंत्री साहेबांनी बैठक बोलवली. शेती महामंडळाचे जे नेते आहेत सुभाष कुलकर्णी साहेब, त्यांच्या समवेत मला सुद्धा फोन आला होता. परंतु मला जायला तिथं वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळं मला तिथं बैठकीस उपस्थित राहता आलं नाही. परंतु शेती महामंडळाच्या कामगारांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगायची मला की शेती महामंडळाच्या कामगारांच्या 2 गुंठ्याची जागेची जी मागणी आहे ती महसूल मंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे. तालुक्यामध्ये दोन्ही माझ्या आमदारांना हे माहिती नाही, कारण राजकारण होतं, ह्याने श्रेय घ्यायचं त्याने श्रेय घ्यायचं. त्यामुळे त्यांना कोणालाही माहिती नसावं, कारण त्यांचे सोशल मीडियावर समाज माध्यमावरती लगेच व्हायरल केलं जातं. परंतु शेती महामंडळाच्या कामगारांना 2 गुंठे जागा दिली जाणार आहे. त्या संदर्भात सर्व निर्देश पुण्याच्या कार्यालयामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळं तिथं आपण केलेली जी मागणी होती ती मागणी खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहे. त्यानंतर वालचंगरच्या कामगारांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. म्हणजे मागील काही दिवसापूर्वी युनियनच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं. त्या युनियनच्या आंदोलनाच्या माध्यमातून तिथं आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब भेटीला आले होते आणि भेटल्यानंतर त्यांनी एक शब्द दिला की कामगार मंत्री जे सुरेशजी खाडे साहेब आहेत त्यांच्यासमोर आम्ही बैठक लावतो. त्यांनी बैठक सुद्धा लावली. परंतु बैठक लावल्यानंतर जे ठरलं गेलं, जे मिनिट्स आहेत, जे मुद्दे टोटल 3 मुद्द्यावर तिथं चर्चा झाली आणि त्या मुद्द्यावरती चर्चा झाल्यानंतर जे मिनिट्स ठरले, जे निर्देश मंत्र्यांनी दिले होते त्या निर्देशाप्रमाणे कंपनी अजिबात वागली नाही. म्हणून कंपनीच्या कामगारांना पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आंदोलन परत बसवण्यात आलं. नंतर आंदोलनस्थळी ज्यावेळेस अधिकारी आले त्यांना पुन्हा कंपनी प्रशासन शब्द दिला की आम्ही तुम्हाला येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सर्वांचे किमान वेतन, महिन्याचे मासिक वेतन, कामगाराची देणी आणि जे म्हणजे कामगार मंत्र्यांचे मिनिट्स घालून दिले, म्हणजे नेम घालून दिले त्याप्रमाणे आम्ही वागू. परंतु आज तागायत सुद्धा त्यांचं किमान वेतन मिळालं नाही, मागील देणी मिळाली नाही. तर आम्ही तक्रार तर केलेलीच आहे. आपल्या माध्यमातून एक सांगायचं की माझ्या आमदारांनी यामध्ये लक्ष घालावं आणि तातडीनं हा प्रश्न मार्गी लावावा. त्याचबरोबर तालुक्यामध्ये मागं गुलाबी यात्रा तालुक्यामध्ये आली होती आणि गुलाबी यात्रेमध्ये सांगण्यात आलं की बारामती संपल्यानंतर भावनगरच्या पासून ते खाली इंदापूर तालुका संपेपर्यंत 837 कोटी रुपये पालखी महामार्गाला देण्यात आले. पालखी मार्गाला देण्यात 3 वर्षापूर्वीपासून हा रस्ता सुरू आहे. संसरला जावा, भावनगरला जावा, जंक्शनला या, निंबळकितकेला या, गोतुंडीला या, कुठेही रस्ता पूर्ण झालेला तुम्हाला दिसणार नाही. 2-3 किलोमीटरवरती गेले ते खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे. भावनगरच्या कारखान्यासमोर जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून पाणी वाहतं, लोकांना पावसाळ्यामध्ये जाता येत नाही. तिथं टाकलेले स्टील आहे ह्यासाठी ब्रिजसाठी, ते सगळं अतिशय गुंजून गेलेलं आहे. म्हणजे असं दुर्लक्ष या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार करतायत. म्हणजे त्यांचं रस्त्यावाल्यांचं काही साठलोट असं तर मला काही सांगता येणार नाही.
मग असल्याशिवाय तर असं होणार नाही. त्याचबरोबर मध्यंतरी समाज माध्यमावरती सांगण्यात आलं की ह्या इमारतीला म्हणजे न्यायालयाच्या इमारतीला अमोअमो निधी आला, साहेब तिथं जाऊन या. त्याला लवली स्टाईल फरशी सुद्धा पडली. म्हणजे असला भंगार विकास नको आहे ना. इकडे तुम्ही PWDची इमारत बघा, तुम्ही त्या पाठीमध्ये तिरंगा उभा केलेला आहे, तिथे जाऊ ते प्युअर ब्लॉक बघा, हाताने काय प्युअर ब्लॉक. म्हणजे असा विकास तुम्ही जर करत असाल तर ह्याला कुठल्या प्रकारचा अर्थ या ठिकाणी राहणार नाही. तुम्ही कोणताही विकास करत असाल तो शाश्वत आणि क्वालिटीच करा, असं आमचं या पत्रकार परिषदेमधून माध्यमातून मागणे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची उपजीविका म्हणून त्यांना उदरनिर्वाह करायचं दुधाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जातं. उत्पादक आहेत. गेल्या 3 वर्षापासून शासनानं 5 रुपये अनुदान जाहीर केलं, परंतु सोनाईसारखी इतकी मोठी दूध संस्था आपल्या तालुक्यामध्ये आहे. 3 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्षापासून त्यांनी साधं अनुदान सुद्धा या ठिकाणी कोणत्या शेतकरी दिलं नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणी सोनाई दूध संस्था करत असेल आणि ते लोक तर आम्हाला आमदार व्हायचं, आम्हाला आमदार व्हायचं असं म्हणत असेल तर मग ते बरोबर नाही. लोकांचे शेतकऱ्याची देणी द्या, नंतर तुम्हाला स्वप्न बघायचे बघा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचबरोबर मागील एक 8 दिवसा म्हणजे मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यातून शेतकऱ्याच्या जीवावर जो कारखाने 2 कारखाने आहेत, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आणि निरागमा सहकारी साखर कारखाना, तर ह्या कारखान्यातील संचालक मंडळ या ठिकाणी दिल्ली दौऱ्याला गेली होती, अभ्यास दौऱ्याला गेली होती. तिथे जाऊन कोणता अभ्यास दौरा केला हेच अजून तालुक्याला माहित नाही. म्हणजे तुम्ही ऊसाच्या संदर्भात गेला होता का साखरच्या संदर्भात गेला होता हे तर जनतेला सांगा ना. का शेतकऱ्याच्या जीवावरती ऐशोआराम करायला गेला होता हे तर तुम्ही स्पष्ट करावं. मग शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही दिल्ली फिरणार, कुठं चहा पाणी करणार, ताज हॉटेलला बसणार, कुठं बोटीतनं फिरणार, शेतकरी जीवावरती न करता स्वतःचे तुम्हाला दिल्ली दौरा करायचा होता, तुम्हाला पण दुसरं नाव द्यायचं ना त्याला काहीतरी. शेतकरी जीवावरती जाऊन तुम्ही अभ्यास दौरा म्हणला, म्हणजे अभ्यास काय करून आला आणि त्याचा फायदा इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना काय होणार आहे ते सांगा. एका टप्प्यामध्ये तुम्ही 27 रुपये दर देता आणि शेजारचे कारखाने 3300 रुपये दर देत असतील तर इंदापूरच्या तालुक्याच्या कारखान्यात सुद्धा 3000 रुपये दर दिला पाहिजे, असा सुराज सेनेतर्फे आम्ही त्यांना मागणी करतोय. त्याचबरोबर तालुक्याचं राजकारण हे नेहमी पाण्याभोवती फिरतं. म्हणजे 22 गावाचा पाण्याचा प्रश्न हा 5वीला पोहोचलेला आहे तालुक्याच्या. त्याचबरोबर आता 19 गावं ऍड झाली. त्यात खडकवासल्याच्या कालव्यावरती जे गाव आहेत म्हणजे बादलवाडीपासून तरंगवाडीपर्यंत सगळ्या गावांचा पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे तुमची क्षेत्र निराडाव्यावरती येतात, निराडाव्या कालव्यावर तुमची क्षेत्र सगळ्यांची भिजतात. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा सगळी क्षेत्र तुमची भिजणार आणि आमची पावसाळा सुद्धा क्षेत्र भिजत नाही. अशी परिस्थिती या ठिकाणी खडकवासल्याच्या कॅनलवरच्या लोकांची आहे. मध्यंतरी सिंचन भवनावरती आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी आहे जी खडकवासला उपसा सिंचन योजना आहे ती त्वरित सुरू करावी. तुम्ही खडकवासला सिंचन योजना तुम्ही हे करता, मंजूर करता आणि तुम्हाला टिकाऊ देत नाही. म्हणजे त्या पक्षामध्ये तुम्ही काम करून जलसंपदा मंत्री तुमच्या असून तुम्हाला योजना टिकवता आली नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आम्ही प्रस्ताव दाखल केलेलाच आहे जलसंपदा विभागाला आम्ही ते प्रस्ताव दाखल केलेलाच आहे. आम्ही त्याच्यावरती काम करतोय, लवकर त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. परंतु आता तुम्ही महायुतीमध्ये दोघेही माझी आमदार दोघेही महायुतीमध्ये आहेत. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तर तुम्ही दोघंही फडणवीस साहेब, तुम्ही तिकडे म्हणले की फडणवीस साहेब ठरवतील, अजितदादा ठरवतील. अरे पाण्याचं कोणतं ठरवा ना, अजितदादा ठरवतील नाही तर फडणवीस ठरवतील, दोघं तर ठरवा, तिकडेच ठरवतात. मग पाणी कडे येत नाही तालुक्याला. खडकवासल्याचं पाणी सर्व शेतकऱ्यांना आलं पाहिजे, 19 गावाला पाणी आलं पाहिजे. त्याचबरोबर संसर्गकडनं 22 गावं जे आहेत त्या गावाला सुद्धा पाणी हक्काचं पाणी मिळालं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी करतो. आणि जर तुम्हाला काय विचारत असेल तर विचारा. आपण जे आता एक निरागमा सहकारी साखर कारखाने, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांनी एक दिल्ली दौरा केला साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी. त्याला अभ्यास दौरा असं नाव दिलं गेलं. ह्याच्यावरती आपण टीका केलेली आहे. तर टीका करण्यामागं आपलं काहीतरी घेत असेल की ह्याच्या पाठीमागे हे असं आपलं मत आहे की हे सुखर्च न जाता शेतकऱ्याच्या खर्चावरती दिल्ली दौरा केला त्यांनी. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या जीवावरती, सभासदाच्या जीवावरती कारखाना उभा केला. तो शासनाचा कारखाना, सहकारी साखर कारखाना.
तुम्ही दिल्लीला जाता, मग दिल्लीमध्ये ऊस उत्पादकाच्या संदर्भामध्ये, ऊसाच्या शेतीच्या संदर्भामध्ये तिथे अभ्यास काय केला, जो अभ्यास केला तो अभ्यास जो करून आला तो तुम्ही इथं मांडा, तालुका जनतेला सभासदांना तुम्ही बोला. आता इंदापूर तालुक्याचे आजी माजी आमदार हे विकासाच्या मुद्द्याकडे न बघता स्वतःला आमदारकी मिळण्यासाठी, तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहे, तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा टीका केलेली आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला तेच सांगितलं की 22 गावाचा पाण्याच्या प्रश्नासाठी फडणवीस साहेबांकडे जात नाहीत. तिकिटासाठी फडणवीस साहेब ठरवतील, दादा ठरवतील. मग 22 गावाच्या पाण्याचे प्रश्न काय ठरवत नाहीत? 41 गावाचा पाण्याचे प्रश्न तालुक्यात ते कोण ठरवणार? तुम्ही तिकिटासाठी फडणवीस साहेब म्हणतात, मुंबई म्हणजे फडणवीस साहेब ठरवतील, अजितदादा ठरवतील, तसं पाण्याचा बी कोणीतरी ठरवा, म्हणजे तालुक्याचा शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न मिटवा. पाण्यासाठी तुम्ही काय तीव्र आंदोलन वगैरे सिंचन भवनावरती मागच्या महिन्यापूर्वी आंदोलन केलंय. येणाऱ्या काळामध्ये जर मी तर प्रस्ताव दाखल केलाय, येणाऱ्या 1-10 दिवसामध्ये त्या प्रस्तावावरती काही उत्तर नाही मिळालं तर पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन डाळे चौफुलीमध्ये रस्ता रोकोच करण्याचं आमचं नियोजित आहे. आणि जी कामं आता तुमच्या बोलण्यात आलं की कामं खराब झाली आहेत, त्या कामावर काय तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहात का? आता ह्याच्यावरती तक्रार दाखल, पाणी असं इतर काही कामं असतील ती जी खराब झाल्यात त्याच्यावर काय तुम्ही आंदोलन आता करणार? जे तुम्हाला मी सांगितलं, भावनगर पासून जे तालुका हद्दीपर्यंत त्यावर तर तक्रार तर आपण दाखल केलेलीच आहे. तक्रारीचं उत्तर आपल्याला याची वाट बघतोय, त्यामध्ये काय होतंय ते पाहणं गरजेचं आहे. बघितल्यानंतर मग ते आंदोलन तर 100% करावंच लागणार, कारण आपला जन्मच आंदोलनासाठी झालाय, संघर्ष करण्यासाठी झालाय, त्यामुळं करावंच लागणार आंदोलन वगैरे सगळं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की ज्यांना रस्त्याचा ठेका मिळालाय त्या ठेकेदाराला दोन्ही राजकीय पक्षाचा बरदास्त आहे का? 100% त्यांना काही देणं घेणं असणार असेल, त्याशिवाय ते असं करूच शकत नाही. अहो इतके मोठा 3 वर्षाचं रस्त्याचं कामकाज सुरू आहे, दोघंही काही बोलत नाहीत. म्हणजे ह्यांची खडे पुरते, खडी ह्यांचीच, स्टील बी ह्यांचंच, गाड्या पण ह्यांच्यात. म्हणजे त्या कामट्याला तर काही बोलायचं, म्हणजे कामटे ते कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याला तर कोण काही बोलतच नाही. त्यांना मध्यंतरी ते साई मंगळ कार्यालयामध्ये त्या कंट्रीने एक मुलगा उडवला, म्हणजे त्याला कोण बोलणारच नाही. स्टेटमेंट सुद्धा साधी आजी माझे आमदार करत नाही, त्यावर जीव गमावला तरी. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यांचं काहीतरी घेणं देणं असल्याशिवाय असं आहे का? त्याविषयी अशीच एक निगडीत प्रश्न आहे. इंदापूर तालुक्यामधून जो पालखी महामार्ग गेलेला आहे, हा पालखी महामार्ग हा इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, का चर्चेचा विषय बनलेला आहे? ते कामच पूर्ण होत नाही ना. गेली 3 वर्ष झाली, मी तीच सांगतो वारंवार की 3 वर्ष झाले ते रस्त्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी म्हणजे जंक्शनच्या ठिकाणी जावा, भावनगरला जावा, सिन्सरला या, परत तिथं निमगाव केल्या, रस्त्याचं काम अपूर्णपणे, म्हणजे कामच पूर्ण केलं. जे काम पूर्ण केले तिथं पट्टे मारले, जिथं अपूर्ण तिथं काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चर्चेचा विषय 100% पालखी महामार्गासंदर्भात इंदापूर तालुक्याच्या विविध भागातून नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत शासनाकडे, परंतु याच्यावरती कुठेही अद्यापपर्यंत त्या संबंधित कंपनीवरती कारवाई करण्याचं धाडस प्रशासनाकडून दाखवलं जात नाहीये. त्यामुळं काय होतंय, त्यांचं आणि तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं संबंध आहेत. वरून नागरिक तक्रार करतोय, खाली तालुक्याला आले की तर बाकीचे लोक हे करतायत, त्यामुळे दबाव आहे त्यांच्यावर. आपण या संदर्भात काय आवाज उठवणार आहे का? पालखी महामार्गासंदर्भात विविध तालुक्यातून, विविध भागातून जे तक्रारी आल्या आहेत, याचा अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही, याच्या संदर्भात आपण काय आवाज उठवणार? या सर्व तक्रारदारांना मी भेटून एक मीटिंग घेऊन आम्ही सर्वजण एकत्र येऊन जंक्शन या ठिकाणी एक आंदोलन करण्याचं आमचं मानस आहे. आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये स्वराज्य निर्माण जे आपले आहे पक्ष आहे, ह्याच्या माध्यमातून आपण याच्या अगोदर डिक्लेअर केलेलं आहे की आमदारकी ही जे काही इथली जागा लढवली जाणार आहे, याच्यासाठी इंदापूर तालुक्यातून जो इच्छुक चेहरा आहे कोण आहे? स्वराज्य सेना. आता कालचा कार्यक्रम जो तुम्ही पाहिला असेल तर वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांच्याबरोबर सध्या आम्ही काम करतोय. म्हणजे बाळासाहेब, म्हणजे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांनी सांगितलंय की एससी एसटी न ओबीसीला मतदान करायचं आणि ओबीसीने एससी एसटीला मतदान करायचं. म्हणजे तालुक्याचा जो वंचित बहुजन आघाडीतर्फे जो उमेदवार कोणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम स्वराज्य सेना करेल असं आम्ही ठरवलेलं आहे. संपूर्ण राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून किती जागा लढवल्या जातील? साधारणतः 3 जागा लढवण्याचा आमचा मानस आहे, मान, खटाव, सांगोला आणि इंदापूर.